केज मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचं पारडं जड आहे। बघा केजचे संभाव्य आमदार कोण? पृथ्वीराज साठे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना केजच्या मतदारांनी पसंती दिलेली आहे आणि संभाव्य आमदार म्हणून पृथ्वीराज साठे यांचं नाव पुढे येतंय। भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे। बघा पृथ्वीराज साठे यांचं नाव समोर आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी जो विश्वास टाकला होता पृथ्वीराज साठेंनी तो सार्थ त्यांनी ठरवलेला आहे आणि संभाव्य आमदार म्हणून पृथ्वीराज साठे यांचं नाव पुढे आलेलं आहे। केज मतदारसंघातील लढत देखील अगदी उत्कंठापूर्वक होती। अनेक घडामोडी घडल्या होत्या, मात्र नमिता मुंदडा यांच्यावर मात करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे हे संभाव्य आमदार म्हणून यांचं नाव पुढे आलेलं आहे। बघा पृथ्वीराज साठे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत ते आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून। केज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विद्यमान आमदार नमिता मुंदडा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे। आमदार नमिता मुंदडा यांनी केलेले विकास कामं आणि राज्य शासनानं जनतेच्या राबविलेल्या सर्व योजनांच्या याच्यावरती मतदान या ठिकाणी रुपये आशीर्वाद मागितले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांनी सध्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि ग्रामीण भागातील रस्ते या प्रश्नावरती मतदारांना आशीर्वाद मागितले आहेत। पूर्वीच्या मतदानाच्या प्रचाराच्या पूर्वी चुरशीची लढत होईल असे चित्र मतदारसंघात होतं, परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नमिता मुंदडा यांनी निश्चितपणे मतदारांना आपल्याकडे वळवलं आहे आणि या ठिकाणी त्या विजयी होण्याच्या मार्गावर आहेत। तरी पण आजचं मतदानाची प्रक्रिया आता थांबलेली आहे। या दोन्ही उमेदवाराचं नशीब मशीनमध्ये बंद झाले आहे। नेमकं मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला याच्यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे।